student, welcome in this lecture. Today's topic is morphology of a flowering plant. तर बघा, मागच्या लेक्चरला मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट ह्या चॅप्टरमधला आपण सेकंड जो प्लांट ऑर्गन होता तो म्हणजे स्टेम हा पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. तर आजच्या लेक्चरपासून आपण मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट या चॅप्टरमधला नेक्स्ट प्लांट ऑर्गन स्टार्ट करणार आहोत. त्या प्लांट ऑर्गनचं नाव आहे लीफ. आता ह्या आधी थोडीशी तुम्ही अँजिओस्पर्मिक प्लांट बॉडी जी आहे त्याची फिगर डोळ्यासमोर आणा. Angiospermic plant body is divided into how many part? Angiospermic plant body is divided into the two part. तर त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की फर्स्ट जो पार्ट आहे त्या फर्स्ट पार्टचं नाव आहे अंडरग्राउंड रूट सिस्टीम आणि सेकंड जो पार्ट आहे त्या सेकंड पार्टचं नाव आहे एरियल शूट सिस्टीम. आता रूट सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व होणारा पार्ट म्हणजे डिसेंडिंग जो ऑर्गन आहे तो रूट. हा प्लांट ऑर्गन आपण लर्न केलेला आहे. त्यानंतर एरियल शूट सिस्टीममधला जो फर्स्ट प्लांट ऑर्गन आहे त्या प्लांट ऑर्गनचं नाव सर्वांना माहीत आहे की स्टेम. हा पण आपण प्लांट ऑर्गन मागच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये कंप्लीट केलेला आहे. आता बाळांनो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे की एरियल शूट सिस्टीम जी आहे इट इज ए हेटेरोजिनियस. हेटेरोजिनियसचं मिनिंग मी काय सांगितलं होतं तुम्हाला फर्स्ट लेक्चरला. इट इन्व्हॉल्व डिफरंट काइंड ऑफ द प्लांट ऑर्गन. मग अँजिओस्पर्मिक प्लांट बॉडीमध्ये जी एरियल शूट सिस्टीम आहे त्या शूट सिस्टीमचा फर्स्ट पार्ट जो आहे तो स्टेम. आणि स्टेम बिअरिंग कुणाकुणाला करणार? ब्रांचेसला करणार. त्यानंतर नोड्स, इंटरनोड्स प्रेझेंट असणार आणि नोडल साईडला सगळ्यात महत्त्वाची जी डेव्हलपमेंट झालेली असते किंवा जो ऑर्गन त्यामध्ये डेव्हलप झालेला आहे त्या ऑर्गनचं नाव आहे लीफ. तर सर्वांनी पहिल्यांदा हे लक्षात आलं पाहिजे की लीफ हा अंडरग्राउंड रूट सिस्टीमचा पार्ट आहे का एरियल शूट सिस्टीमचा पार्ट आहे. त्यामुळं इथं हा पॉईंट तुम्ही सर्वांनी क्लिअर करून घ्या. लीफ इज पार्ट ऑफ एरियल शूट सिस्टीम. लीफ हा एरियल शूट सिस्टीमचा पार्ट आहे. आता पहिल्यांदाच सगळ्यात लीफची आपण जी सुरुवात करणार आहोत ती सुरुवात आपण डेफिनेशनपासून करणार आहोत. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लीफ? बघा, डेफिनेशन काय सांगता येईल इथं लीफची. लीफ इज फ्लॅट ग्रीन डॉर्सिव्हेंट्रल स्ट्रक्चर अँड विच परफॉर्म द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. इट इज नोन ॲज ए लीफ. बघा, आपण प्रत्येक जो प्लांट ऑर्गन आहे त्या प्रत्येकाची डेफिनेशन बघितली होती. फॉर एक्झाम्पल रूट इट इज द डिसेंडिंग ऑर्गन ऑफ द प्लांट बॉडी विच डेव्हलप फ्रॉम द रॅडिकल ऑफ एन एम्ब्रियो ड्युरिंग द सीड जर्मिनेशन अँड विच ग्रोज टुवर्ड द सोर्स ऑफ सॉइल अँड सोर्स ऑफ वॉटर. Next, stem it is the ascending organ of a plant body which develop from the plumule. आणि त्यानंतरचा जो थर्ड पार्ट आहे तो म्हणजे लीफ. मग लीफमध्ये मी डेफिनेशन इथं काय त्यामध्ये स्टेटमेंट त्यामध्ये सांगितलं होतं तर त्यामध्ये काय लक्षात ठेवणार आहात? फर्स्ट पॉईंट, लीफ इज फ्लॅट ग्रीन थिन expanded portion which perform the function of photosynthesis is known as a leaf. बघा, डेफिनेशन सर्वांना समजलेली आहे का? व्हॉट इज लीफ? लीफ इज ए फ्लॅट ग्रीन एक्सपांडेड dorsiventral structure which perform the function of photosynthesis
सिंथेसिस इज नोन ॲज ए लीफ. आता डेफिनेशन नंतर नेक्स्ट जो पॉईंट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे लीफच्या काही फीचर्स बघायचे आहेत किंवा कॅरेक्टरिस्टिक ऑफ द लीफ. आता पहिला ह्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक काय सांगता येईल तर सर्वांनी लक्षात घ्या, लीफ इज ए लॅटरल आउटग्रोथ. लीफ ही कसली आउटग्रोथ आहे सांगा, लीफ इज ए लॅटरल आउटग्रोथ. सेकंड पॉईंट, आता सर्वांना माहीत आहे की स्टेमवर लीफची अरेंजमेंट प्रेझेंट असते, पण स्टेममध्ये असा कोणता पार्ट प्रेझेंट असतो की तिथं लीफची डेव्हलपमेंट टेक प्लेस होते. तर ह्यामध्ये काय लक्षात ठेवणार सांगा, लीफ बॉर्न ॲट नोडल रिजन ऑफ स्टेम. किंवा हाच पॉईंट कसा सांगता येईल सांगा, लीफ बॉर्न ॲट नोड ऑफ स्टेम. आता थर्ड कॅरेक्टरिस्टिक, लीफचा जो कलर आहे आता रूटमध्ये आपण कसा म्हणतो की नॉन ग्रीन कलर आहे. नॉन ग्रीन म्हणजे थोडासा असं ब्राउनिश वगैरे कलर असतो. स्टेम जर यंग कंडिशनमध्ये असेल तर त्या स्टेमचा कलर ग्रीन असतो आणि जर ते स्टेम मॅच्युअर झाला असेल तर थोडासा तो ग्रीनिश कलर चेंज होतो आणि येलो ब्राउनिशमध्ये हे कलरिंग टेक प्लेस होतं. पण बाळांनो लक्षात घ्या की लीफचा जनरली कलर हा कसा असतो सांगा, ग्रीन. आता व्हाय लीव्जेस आर ग्रीन इन कलर. माझ्या मते 5th स्टँडर्डपासून 10th स्टँडर्डपर्यंत थोडंसं ह्यावर तुमचं रिडिंग झालं असेल की लीफचा कलर ग्रीन का असतो. तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की लीफमध्ये असा जो स्पेशल सेल ऑर्गनेल प्रेझेंट असतो की त्यामुळं लीफचं फंक्शन जे आहे ते फोटोसिंथेसिस आहे. मग असं कोणता स्पेशल सेल ऑर्गनेल त्या लीफमध्ये प्रेझेंट आहे की त्या सेल ऑर्गनेलमुळं लीफ टेक पार्ट इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. तर त्या स्पेशल सेल ऑर्गनेलचं नाव आहे क्लोरोप्लास्ट. पण बाळांनो आता क्लोरोप्लास्ट हे तुम्ही पुन्हा डिटेल ह्यामध्ये शिकणारच आहात, पण आत्ता सुरुवातीला प्रायमरी लेवलला फक्त एवढं लक्षात घ्या की लीफचा कलर जो आहे तो ग्रीन आहे आणि ग्रीन कलर कशामुळे त्याला ऑब्टेन झालेला आहे तर त्यामध्ये प्रेझेंट असलेल्या क्लोरोफिल पिगमेंटमुळे त्या लीफला ग्रीन कलर ऑब्टेन झालेला असतो. पण हे क्लोरोफिल पिगमेंट कुठे प्रेझेंट असतात तर लक्षात घ्या, क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट इन ए क्लोरोप्लास्ट. आता क्लोरोप्लास्ट म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण हरित लवक असं म्हटलं जातं आणि क्लोरोफिल पिगमेंट म्हणजे हरित द्रव्य असं म्हणतो आपण त्याला. बघा मी थोडंसं मराठी पण मिनिंग का सांगत आहे कारण काही स्टुडंट हे पूर्णपणे मराठी मीडियममधले आहेत, थोडेसे इथले शब्द त्यांच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या, व्हाय लीव्ज आर ग्रीन इन कलर. लीव्ज आर ग्रीन इन कलर ड्यू टू द प्रेझेन्सी ऑफ क्लोरोफिल पिगमेंट. and chlorophyll pigment present in which cell organelle? Chlorophyll pigment present in chloroplast. ओके, आता पहिले 3 पॉईंट सर्वांना क्लिअर झालेले आहे. पहिला पॉईंट काय सांगितला होता, लीफ इज ए थिन फ्लॅट लॅटरल आउटग्रोथ ऑफ स्टेम. सेकंड पॉईंट, लीफ born at node of stem. Third point, the color of leaf is a green and it is due to the presence of chlorophyll pigment. ओके, आता जसं बघा मी 3 वर्ड सांगते. आपण रॅडिकल म्हटलं की रॅडिकलपासून डेव्हलपमेंट कशाची म्हणत होतो रे, रूट सिस्टीम. प्लेम्युल म्हटलं की आपण त्यामध्ये डेव्हलपमेंट कशाची त्यामध्ये लक्षात ठेवत होतो तर स्टेमची. आणि आता लीफमध्ये लक्षात घ्या की लीफची जी डेव्हलपमेंट आहे
आहे ती कशापासून टेक प्लेस होते, तर तिथं एक वर्ड लक्षात घ्या, लीफ प्रायमोर्डियम. म्हणजे जे सुपरफिशियल टिश्यू प्रेझेंट असतात, ह्या सुपरफिशियल टिश्यूपासून लीफची डेव्हलपमेंट होते. म्हणून लिव्हजेसचं जे बॉर्निंग आहे दे आर ओरिजिनेटेड इन एक्झोजिनियस इन ए फॉर्म. एक्झोचा अर्थ काय की एक्सटर्नली आउटग्रोथ टेक प्लेस होते. आणि कुणापासून लीफची डेव्हलपमेंट टेक प्लेस होते, तर तिथं एक वर्ड सर्वांनी लक्षात घ्या, लीफ प्रायमोर्डिया किंवा लीफ प्रायमोर्डियम असं म्हटलं जातं. मग हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही जेव्हा लीफची नोट तयार करणार आहात तेव्हा मग कुठंतरी हा कॉलम तुम्ही तयार करून ठेवा, रॅडिकल, रूट, प्ल्युम्युल, स्टेम. आणि लीफ प्रायमोर्डियापासून डेव्हलपमेंट कशाचे टेक प्लेस होणार सांगा, कोणत्या प्लांट ऑर्गनची डेव्हलपमेंट टेक प्लेस होणार, तर त्या प्लांट ऑर्गनचं नाव काय आहे सांगा, लीफ आहे. ओके, हा पॉईंट सर्वांना क्लिअर झालेला आहे का. वाय लीव्स आर ग्रीन इन कलर, ड्यू टू द प्रेझेन्सी ऑफ क्लोरोफिल पिगमेंट. आणि ह्या क्लोरोफिल पिगमेंटमुळं लीफ परफॉर्म विच फंक्शन, धिस फंक्शन इज नोन ॲज ए फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसचा मराठीमध्ये आपण त्याचं मिनिंग काय सांगतो, प्रकाश संश्लेषण. म्हणजे आपण नेहमी कॅटेगरी करताना प्लांट आणि ॲनिमलमध्ये डिफरन्स करताना असं म्हणतो की प्लांट्स आर ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी आणि ॲनिमल्स आर ए हेटेरोट्रॉपिक म्हणजे परपोषी. आता प्लांटला आपण ऑटोट्रॉपिक असं का म्हणतो, बिकॉज दे प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल. पण ॲक्च्युली ओन फूड मटेरियल तयार करणारा जो प्लांटमधला जो ऑर्गन आहे तो मेनली ऑर्गन कोणता आहे सांगा, लीफ आहे. आणि लीफमध्ये जे स्पेशल सेल ऑर्गनेल प्रेझेंट आहे अशा स्पेशल सेल ऑर्गनेलचं नाव आहे क्लोरोप्लास्ट. आणि क्लोरोप्लास्टमध्ये जे पिगमेंट्स प्रेझेंट असतात अशा पिगमेंटला क्लोरोफिल पिगमेंट असं म्हटलं जातं. अँड ड्यू टू द प्रेझेन्सी ऑफ द क्लोरोफिल पिगमेंट लीफ टेक पार्ट इन द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. बघा, डेव्हलपमेंट बॉर्न होताना स्टेपच्या कोणत्या पार्टला ते बॉर्न होणार, नोडला. ओके, डेव्हलपमेंट कशापासून टेक प्लेस होणार, लीफ प्रायमोर्डियमपासून. त्याचा कलर ग्रीन का आहे, ड्यू टू द प्रेझेन्सी ऑफ क्लोरोफिल पिगमेंट. पुन्हा त्यांची जी ओरिजिनेट होताना कसे ओरिजिनेट होणार सांगा, एक्झोजिनियस. एक्झोजिनियसचा अर्थ काय, दे बॉर्न फ्रॉम द सुपरफिशियली टिश्यू किंवा त्यांची जी ग्रोथ आहे ती टेक प्लेस फ्रॉम द आउटसाइड. सो इट इज कॉल्ड ॲज ए एक्झोजिनियस इन ए ओरिजिन. आता लीफमध्ये आणखी काही कॅरेक्टर म्हणजे लीफ इज ए फ्लॅट, ग्रीन अँड डॉर्सी व्हेंट्रली कॉम्प्रेस्ड स्ट्रक्चर. आता ह्याचं मिनिंग काय, डॉर्सी व्हेंट्रली कॉम्प्रेस्ड स्ट्रक्चरचं मिनिंग काय की लीफमध्ये लक्षात घ्या की दोन सरफेस प्रेझेंट असतो, व अप्पर सरफेस आणि लोअर सरफेस. त्याला थोडासा आपण सायंटिफिक तिथं शब्द वापरूया, डॉर्सल सरफेस आणि व्हेंट्रल सरफेस. आणि म्हणून प्रत्येक वेळेला लीफमधील शब्द तुम्हाला तिथं काय येणार आहे सांगा, डॉर्सी व्हेंट्रली कॉम्प्रेस्ड स्ट्रक्चर. म्हणजे एक जो वरचा जो सरफेस असणार तो डॉर्सल असणार आणि दुसरा जो सरफेस असणार तो व्हेंट्रल सरफेस असणार. आणि हे दोन्ही सरफेस कसे आहेत सांगा, कॉम्प्रेस्ड आहेत. ओके, आता आणखी एक बघा की लीफचं जर स्ट्रक्चर बघितलं तर, आता लीफचं स्ट्रक्चर काय आपण ह्या लेक्चरला बघणार नाही. ह्या लेक्चरला आपण फक्त लीफबद्दल इंट्रोडक्शन फक्त त्यामध्ये बघणार आहोत. फक्त तुम्हाला पहिलंच लेक्चर आहे, तुम्हाला माहीत पाहिजे की लीफचे कोणकोणते पार्ट्स असतात. तर ह्यामध्ये लक्षात घ्या, लीफ कन्सिस्ट 3 पार्ट. कोणते 3 पार्ट त्यामध्ये प्रेझेंट असतात. फर्स्ट जो पार्ट आहे त्या फर्स्ट पार्टचं नाव आहे लीफ बेस. सेकंड जो पार्ट आहे त्या सेकंड पार्टचं नाव आहे पेटिवल. आणि थर्ड जो पार्ट आहे जो फ्लॅट असतो, एक्सपांडेड असतो, अशा पोर्शनला लॅमिना असं म्हटलं जातं. मग आत्ताचं हे फर्स्टच लेक्चर आपण लीफवर घेतो आहोत. नेक्स्ट आपलं जे सेकंड लेक्चर होणार आहे लीफवरचं
त्यामध्ये जसं आपण स्ट्रक्चर ऑफ स्टेम बघितलं होतं त्याचप्रमाणे आपण सेकंड लेक्चरला आपण स्ट्रक्चर ऑफ लिप बघणार आहोत. पण आत्ताचं ह्या प्रायमरी लेवलला तुम्हाला एवढंच लक्षात आलं पाहिजे की हाऊ मेनी पार्ट्स ऑफ लिप. लिप कन्सिस्ट 3 पार्ट. फर्स्ट पार्ट इज ए लिप बेस, सेकंड पार्ट इज नोन एज ए पेटिओल अँड थर्ड पार्ट इज नोन एज ए लिप लॅमिना. ओके, बघा आता ह्यामध्ये मी काही पॉईंट तुमच्यासमोर आणि डायग्रॅम तुमच्यासमोर ड्रॉ केलेले आहे. पहिल्यांदा मगाशी सांगितल्याप्रमाणे लिप हा अंडरग्राउंड रूट सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व होणारा पार्ट आहे का एरियल रूट सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व होणारा पार्ट आहे. तर आपल्याला हा पॉईंट क्लिअर झालेला आहे. लिप इट इज द पार्ट ऑफ एरियल शूट सिस्टीम. मग ह्यामध्ये डेफिनेशन आपण काय सांगणार आहोत बघा. डॉर्सी व्हेंट्रली कॉम्प्रेस्ड lateral outgrowth of stem produced at node and which perform the function of photosynthesis is known as a lip. बघा पुन्हा एकदा मी डेफिनेशन सांगते. डेफिनेशन काय सांगितलेले आहे सांगा. ए डॉर्सी व्हेंट्रली compressed, dorsally compressed lateral outgrowth of stem produced at node and which perform the function of photosynthesis is known as a lip. किंवा अनदर वे अगदी सिंपल जर डेफिनेशन करायचे असेल तर आपल्याला कशी डेफिनेशन तिथं मांडता येईल बघा. लिप इज फ्लॅट thin expanded portion which perform the function of photosynthesis is known as a lip. मग दोन्ही डेफिनेशन सर्वांनी लक्षात घ्या. फर्स्ट डेफिनेशन काय सांगितली होती. ए डॉर्सी व्हेंट्रली कॉम्प्रेस्ड लॅटरल आउटग्रोथ ऑफ स्टेम produced at node and which perform the function of photosynthesis is known as a lip. किंवा सेकंड डेफिनेशन कशी सांगताय सांगा. लिप इज ए फ्लॅट thin expanded lateral outgrowth of stem and which perform the function of photosynthesis is known as a lip. आता लिपच्या कॅरेक्टरिस्टिक फीचर पहिली कॅरेक्टरिस्टिक काय लिपचं नेचर कसं आहे. लिप इज ए ग्रीन फ्लॅट लॅटरल आउटग्रोथ ऑफ स्टेम. सेकंड पॉइंट इट इज थिन एक्सपांडेड ग्रीन स्ट्रक्चर. बॉर्निंग होताना कोणत्या पार्टला बॉर्न होणार सांगा. इट बॉर्न ॲट नोड ऑफ स्टेम. आता आणखी एक महत्त्वाचा पॉईंट बघा मगाशी एक्सप्लेन करताना सांगायचा राहिलेला आहे की लक्षात घ्या की स्टेमवर प्रेझेंट असणारं नोडला अटॅच असणारी लिप ह्यांचा जो अँगल आहे त्या ॲक्झिलमध्ये जी पड प्रेझेंट असते अशा पडला ॲक्झिलरी पड असं म्हटलं जातं. म्हणजे कुठं तुम्हाला MCQ असा विचारला लिप कन्सिस्ट विच टाईप ऑफ द बड तर त्या बडचं नाव सर्वांनी लक्षात घ्या ॲक्झिलरी बड. आता ही ॲक्झिलरी बड कुठं प्रेझेंट असते. फॉर एक्झाम्पल हे स्टेम आहे. स्टेमला हा जो पार्ट अटॅच झालेला आहे तो लिप बेस आहे आणि मग स्टेमवर अटॅच होणारं हे लिप ह्यांचा जो अँगल आहे आणि ह्या अँगलच्या मध्ये सेंटरला म्हणजे ह्या ॲक्झिलमध्ये जी पड प्रेझेंट असते अशा पडला ॲक्झिलरी पड असं म्हटलं जातं. म्हणजे ह्यामध्ये हा पॉईंट कसा लक्षात ठेवणार आहात. लिप बियर ॲक्झिलरी पड बट लिप डज नॉट बियर अपायकल बड. पण तिथं मात्र अपायकल बड ही ॲब्सेंट असते. लिपमध्ये प्रेझेंट असणारी बड कोणती असणार आहे सांगा ॲक्झिलरी बड. आणि ही ॲक्झिलरी बड कुठं प्रेझेंट असणार इन द ॲक्झिल ऑफ लिप. ॲक्झिलरी बड प्रेझेंट इन ॲक्झिल ऑफ लिप. आणि त्यामध्ये ग्रोथ ऑफ लिप
इज ए लिमिटेड. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे इट डज नॉट पजेस अ फायबर बर्ड. आणि डेव्हलपमेंट कशापासून टेक प्लेस होणार सांग. लीफ प्रायमोर्डिया. आता इथे मी छोटीशी एक फिगर काढली आहे लीफची. त्यामध्ये मी आत्ता सुरुवातीला फक्त 3च लेबल दिलेले आहेत. ॲक्च्युली लेबल्स भरपूर आहेत ह्या फिगरमध्ये, पण ती सगळी लेबल्स आपण सेकंड लेक्चरला बघणार आहोत, की ज्या लेक्चरला आपण स्ट्रक्चर ऑफ लीफ बघणार आहोत. आत्ताच्या लेवलला एवढंच लक्षात घ्या. बघा, जिथं लीफ अटॅच झालेला आहे हा जो पोर्शन असतो त्या पोर्शनला काय म्हटलं जाणार सांगा, लीफ बेस. त्यानंतर लीफची जो स्टॉक आहे त्या स्टॉकला पेटिओल असं म्हटलं जातं. आणि हा जो फ्लॅट, जो ग्रीन एक्सपांडेड पोर्शन आहे, अशा एक्सपांडेड पोर्शनला लीफ लॅमिना असं म्हणतात. बघा, फर्स्ट जो पोर्शन आहे की जिथं लीफ स्टेमला अटॅच झालेला आहे, तो जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, लीफ बेस. लीफ बेस नंतर सेकंड पार्ट स्टॉक. पण स्टॉकला वर्ड काय लक्षात ठेवणार आहोत, पेटिओल. आणि जो फ्लॅट आहे, एक्सपांडेड पोर्शन आहे, अशा फ्लॅट एक्सपांडेड पोर्शनला लॅमिना असं म्हटलं जातं. लीफ कन्सिस्ट हाऊ मेनी पार्ट, लीफ कन्सिस्ट 3 पार्ट. फर्स्ट पार्ट is known as a leaf base, second part is known as a petiole, and third part is known as a lamina. तर हे 3 पार्ट कशाचे आहेत सांगा, लीफचे आहेत. आता थोडंसं पुन्हा एकदा आपण डेफिनेशन, त्याची कॅरेक्टरिस्टिक आणि फिगर एवढे सगळे पॉईंट आपण पुन्हा रिवाइज करूया. आणि त्यानंतर मग लीफचे आपण प्रायमरी फंक्शन बघणार आहोत. ओके, तर बघा, पहिल्यांदा मगाशी सांगितल्याप्रमाणे लीफ हा कोणत्या सिस्टीमचा पार्ट आहे, एरियल शूट सिस्टीम. लीफ डेफिनेशन काय सांगणार आहात, लीफ इज ए फ्लॅट dorsiventral compressed lateral outgrowth of stem which born at the node of the stem and perform the function of photosynthesis. किंवा सिंपलमध्ये हीच डेफिनेशन कशी लक्षात ठेवणार आहोत, लीफ इज ए फ्लॅट thin green expanded portion which perform the function of photosynthesis is known as a leaf. लीफच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय लक्षात ठेवणार सांगा, लीफ आर ए ग्रीन फ्लॅट लॅटरल आउटग्रोथ ऑफ स्टेम. Second, thin expanded green structure. Next, born at node of the stem, bears axillary bud in the axil. Growth of leaf is limited. Do not possess apical bud and develop from the leaf primordia. तुम्ही सुद्धा जेव्हा नोट प्रिपेअर करणार आहात लीफवर, तेव्हा ह्याप्रमाणेच नोट प्रिपेअर करा. पहिल्यांदा हेडिंग काय असणार आहे, लीफ. त्यानंतर मग पॅरेग्राफ इन्व्हर्टेड कॉमामध्ये लीफचे डेफिनेशन लिहा. त्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट वर्ड्स येतील त्या काही अंडरलाईन करा. त्यानंतर फीचर्स ऑफ लीफ लिहा आणि पॉईंट वाईज 1 by 1 फीचर त्यामध्ये रिप्रेझेंट करा. फीचरमध्ये बॉर्निंग कुठं होतं, डेव्हलपमेंट कशापासून होते, कोणती बड प्रेझेंट असते, कोणती बड ॲब्सेंट असते, आणि त्याचं नेचर थिन आहे, फ्लॅट आहे, एक्सपांडेड आहे, डॉर्सिव्हेंट्रल आहे, लॅटरल आउटग्रोथ आहे. त्यानंतर त्यामध्ये सेकंड पॉईंट काय की त्यामध्ये जी ग्रोथ आहे ती लिमिटेड ग्रोथ असते. आणि लीफमध्ये 3 पार्ट कोणते लक्षात ठेवणार आहात, फर्स्ट जो पार्ट आहे त्या फर्स्ट पार्टचं नाव आहे लीफ बेस. सेकंड जो पार्ट आहे त्या पार्टचं नाव आहे पेटिओल. आणि लास्ट जो फ्लॅट आहे, थिन आहे, ज्याचा कलर ग्रीन आहे, असा जो पोर्शन असतो त्या पोर्शनला लीफ लॅमिना असं म्हटलं जातं. तर ह्यानंतर आपण बघणार आहोत फंक्शन्स ऑफ लीफ. आता लीफचा कलर ग्रीन आहे, मगाशी सांगितलेलं आहे. का ग्रीन आहे, कारण का त्यामध्ये कोणते पिगमेंट्स प्रेझेंट असतात, फोटोसिंथेटिक पिगमेंट म्हणजेच क्लोरोफिल पिगमेंट्स प्रेझेंट असतात. मग ह्यावर आपल्याला फर्स्ट फंक्शन काय लक्षात ठेवायचं आहे, लीफ टेक पार्ट इन द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस.
पण नुसते टेक पार्टच करतात का? नाही, तर फोटोसिंथेसिसमध्ये टेक पार्ट पण करतात, पण त्याद्वारे ते काय काम करतात? ते प्रिपेअर द ऑर्गॅनिक फूड बाय द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस. आता ह्यामध्ये सेकंड जे फंक्शन आहे ते ट्रान्सपिरेशन. आता ट्रान्सपिरेशन हा शब्द आपल्याला कुठे रिलेटेड झालेला आहे बघा? आठवा मॉडिफिकेशन ऑफ स्टेममध्ये आपण एरियल मॉडिफिकेशन बघताना जिथे स्पाइन्स आलेले आहेत किंवा थॉर्न आलेले आहेत, तर तिथं मी सांगितलं होतं की स्पाइन्स ऑर थॉर्न रिड्यूस द रेट ऑफ द ट्रान्सपिरेशन. आणि ट्रान्सपिरेशन कशाला म्हणायचं? कोणत्या प्रोसेसला ट्रान्सपिरेशन असं म्हटलं जातं? तर ह्यामध्ये लक्षात घ्या सर्वांनी, लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ ए वॉटर व्हेपर बाय द एरियल पार्ट ऑफ द प्लांट बॉडी इज नोन ॲज ए ट्रान्सपिरेशन. मग जसं आपण सांगतो की लिपचं फंक्शन फोटोसिंथेसिस आहे, का फोटोसिंथेसिसमध्ये ते टेक पार्ट करतात? कारण का त्यांच्यामध्ये असं जे स्पेशल सेल ऑर्गनेल आहे, त्या स्पेशल सेल ऑर्गनेलला आपण क्लोरोप्लास्ट असं म्हणतो, आणि ह्या क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल पिगमेंट्स प्रेझेंट असतात. त्यामुळे लिप परफॉर्म द फंक्शन ऑफ द फोटोसिंथेसिस. हे सर्वांना माहिती आपल्याला थोडंसं हे, कारण काही स्कूल लेवलपर्यंत हे झालेलं आहे. आता सेकंड जे फंक्शन मी सांगते, लिप टेक पार्ट इन द प्रोसेस ऑफ द ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन म्हणजे काय? की ट्रान्सपिरेशन प्रोसेसद्वारे वॉटरचा लॉस होत असतो, पण हा लॉस कशाच्या फॉर्ममध्ये होतो? इन द फॉर्म ऑफ द वॉटर वेपर. मग लिपमध्ये असं कोणतं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे की त्यामुळं लिप ट्रान्सपिरेशन ह्या प्रोसेसमध्ये टेक पार्ट करतात? तर त्या स्ट्रक्चरचं नाव फक्त मी सांगते. त्या स्ट्रक्चरमध्ये आता मी काही एक्सप्लेन करत नाही, आणि हा पार्ट तुम्हाला नंतर आहे, आणि हे स्ट्रक्चर आत्ता एक्सप्लेन करत असलं की तुमचा आणखी गोंधळ वाढेल. फक्त तुम्ही एवढं लक्षात घ्या की लिपमध्ये लिपच्या अप्पर सरफेसला म्हणजे डॉर्सल सरफेस आणि वेंट्रल सरफेसमध्ये वरती नंबर ऑफ द स्टोमॅटा प्रेझेंट असतात. आता स्टोमॅटाचा एक साधा मी तिथं वर्ड सांगते की स्मॉल ओपनिंग्स, जे लिपवरचे स्मॉल ओपनिंग प्रेझेंट असतात, त्या स्मॉल ओपनिंगला स्टोमॅटा असं म्हटलं जातं. आणि स्टोमॅटाचा मेन रोल काय असणार सांगा? इट परफॉर्म द फंक्शन ऑफ द ट्रान्सपिरेशन. त्यामुळे मी इथं सेकंड लिपचं फंक्शन काय सांगत आहे सांगा? ट्रान्सपिरेशन. पण लिप कोणत्या अशा स्ट्रक्चरमुळं ह्या ट्रान्सपिरेशनमध्ये टेकअप करतात? तर त्या स्ट्रक्चरचं नाव आहे स्टोमॅटा. STOMATA, स्टोमॅटा. आणि थर्ड फंक्शन गॅसेस, एक्सचेंज ऑफ गॅसेस. आता इथं एक्सचेंज होतं, पण कोणत्या गॅसचं? O2चं आणि CO2चं. कोणत्या वेळेला? ड्युरिंग द प्रोसेस ऑफ द ट्रान्सपिरेशन. पण हे एक्सचेंज होत असताना पुन्हामध्ये एक्सचेंज होतं बिटवीन द लॅमिना अँड एक्सटर्नल मेडियम थ्रू द स्टोमॅटा. मग बाळांनो, यामध्ये लिपची प्रायमरी 3 फंक्शन लक्षात ठेवा. फर्स्ट फंक्शन आहे फोटोसिंथेसिस, सेकंड फंक्शन आहे ट्रान्सपिरेशन, आणि ट्रान्सपिरेशनमध्ये लिहिल्यानंतर तुमच्या स्वतःच्या नॉलेजसाठी तिथं ब्रॅकेटमध्ये फक्त एवढाच वर्ड लक्षात ठेवा किंवा राईट डाऊन करा. त्या वर्डचं नाव आहे स्टोमॅटा. आणि थर्ड जे फंक्शन असणार ते गॅसचे एक्सचेंज ऑफ O2 अँड CO2 बिटवीन द लॅमिना अँड एक्सटर्नल मेडियम थ्रू द स्टोमॅटा. आणि बाळांनो, आणखी एक सांगायचं राहिलं की जसं आपण रूटला काय म्हणतो की रूट्स हे सॉईलच्या दिशेने वाढतात किंवा वॉटरच्या सोर्सच्या दिशेने वाढतात, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो रे? पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक, पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉपिक. तसं लिपची जी ग्रोथ आहे ते इट ग्रो टुवर्ड द सोर्स ऑफ सनलाईट. का सनलाईटच्या दिशेने ते वाढतात? कारण त्यांच्यामध्ये जी फोटोसिंथेसिस ही प्रोसेस टेक प्लेस होते, आणि त्या प्रोसेससाठी CO2 लागतो, वॉटर लागतो, सगळ्यात महत्त्वाचे क्लोरोफिल पिगमेंट लागतात. पण या तिन्ही बरोबर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सनलाईट लागते. म्हणजे सनलाईट ट्रॅप केली जाते फोटोसिंथेसिस ह्या प्रोसेसमध्ये, आणि मग ह्या सोलर एनर्जीचं कन्वर्जन हे केमिकल एनर्जीमध्ये केलं जातं. आता हे आपल्याला काही इसेन्शियल नाही आहे, मला फक्त इथे सांगायचं काय आहे की लिप ग्रो टुवर्ड द सोर्स ऑफ सनलाईट, सो दे आर ऑल्सो नोन ॲज ए पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक. ही महत्त्वाची प्रॉपर्टी लक्षात घ्या.
पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक असं मी उल्लेख का करत आहे? बिकॉज लीफ ग्रो टुवर्ड, त्या लीफची जी ग्रोथ आहे ती कुणाच्या दिशेने, पुन्हा सांगा, टुवर्ड द सोर्स ऑफ सन. आणि कशासाठी? फॉर ऑब्टेनिंग सोलर एनर्जी. आणि कोणत्या प्रोसेससाठी? फॉर द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस. तर बघा पुन्हा एकदा हे पॉईंट मी रिवाइज करते. फर्स्ट काय, लीफची डेफिनेशन काय सांगताय सांगा? डॉर्सीव्हेंट्रली कॉम्प्रेस्ड लॅटरल आउटग्रोथ ऑफ स्टेम प्रोड्यूस्ड ॲट अ नोड अँड विच परफॉर्म द फंक्शन ऑफ अ फोटोसिंथेसिस is known as a leaf, or leaf is a flat, thin, expanded lateral outgrowth of the stem and which take part in the process of the photosynthesis is known as a leaf. त्यानंतर लीफच्या प्रॉपर्टीजमध्ये कोणकोणते पॉईंट करणार? लीफ इज ग्रीन, फ्लॅट, लॅटरल आउटग्रोथ ऑफ द स्टेम, देन लीफ thin, expanded, green structure, they born at the node of stem. MCQ साठी हा पॉईंट लक्षात घ्या. they born at the node of stem. लीफच्या ॲक्सिलमध्ये जी बल प्रेझेंट असते अशा बलला काय म्हटलं जाणार सांगा? ॲक्सिलरी बल. ग्रोथ ऑफ लीफ ही कशी असणार आहे सांगा? लिमिटेड. कोणती बळ त्यामध्ये ॲबसेंट असणार आहे? तर त्या बळचं नाव काय आहे सांगा? अपायकल बळ. मग त्याला टर्मिनल बळ असे म्हणतात. डेव्हलपमेंट कशापासून होणार सांगा? लीफ प्रायमर्डिया. लीफमधले 3 पार्ट कोणते? हा जो पार्ट आहे तो लीफ बेस नंतर स्टॉक नंतर हा फ्लॅट एक्सपांडेड पोर्शन आहे त्याला लॅमिना असं म्हणतात. आणि ही जी हा जो पोर्शन दाखवलेला आहे तो म्हणजे ॲक्सिलरी बल हा पार्टने दाखवलेला आहे. आणि लीफचे जर फंक्शन्स प्रायमरी बघायचे असतील तर 3 फंक्शन्स लक्षात घ्या. फर्स्ट फंक्शन आहे फोटोसिंथेसिस, सेकंड फंक्शन आहे ट्रान्सपिरेशन. फोटोसिंथेसिसमध्ये का टेक पार्ट करतात? ड्यू टू द प्रेझेन्सी ऑफ द क्लोरोफिल पिगमेंट. ट्रान्सपिरेशनमध्ये का टेक प्लेस करतात? बिकॉज स्टोमॅटा प्रेझेंट ऑन ए डॉर्सल अँड व्हेंट्रल सरफेस ऑफ अ लीफ. आणि थर्ड फंक्शन एक्सचेंज ऑफ O2 अँड CO2 बिटवीन लॅमिना अँड एक्सटर्नल मेडियम थ्रू द स्टोमॅटा. तर बाळांनो अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट बॉडी ह्यामधला 3rd प्लांट ऑर्गन लर्न केलेला आहे. त्या प्लांट ऑर्गनचं नाव आहे लीफ. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपण त्यामध्ये डेफिनेशन नंतर सेकंड पॉईंट आपण त्यामध्ये कॅरेक्टरिस्टिकच्याच खाली त्यामध्ये छोटीशी फिगर काढा की जेणेकरून ह्या जे मी कॅरेक्टर सांगते ते फिगरवरनं तुम्हाला कॅरेक्टर लक्षात येतील. आणि मग शेवटी खाली त्याच्याखाली फंक्शन्स घ्या. फंक्शन्समध्ये 3 फंक्शन्स तिथं मेन्शन करा. फर्स्ट फंक्शन फोटोसिंथेसिस, सेकंड फंक्शन आहे ट्रान्सपिरेशन आणि थर्ड जे फंक्शन असणार ते गॅसेस एक्सचेंज ऑफ गॅसेस और एक्सचेंज ऑफ द O2 अँड CO2. बाळांनो याप्रमाणे तुम्ही तुमची स्वतः नोट प्रिपेअर करा. आणि मग ह्यानंतरच्या लेक्चरला आपण स्ट्रक्चर ऑफ लीफ हा पॉईंट शिकणार आहोत. तोपर्यंत ह्या व्हिडिओ लेक्चरवरनं तुम्ही आणि बुक या दोन्ही गोष्टींचा आधार घेऊन तुम्ही नोट प्रिपेअर करा. त्यावरनं डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक आणि त्याची फंक्शन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि मग पुढच्या लेक्चरला आपण स्ट्रक्चर ऑफ लीफ हा पॉईंट बघूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.